नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या, मात्र लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीनंतर खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालाच नाही. तेव्हा उद्विग्न झालेल्या खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला. आता मात्र एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि म्हणून खडसेंची पुन्हा भाजपमध्ये घर वापसी होणार का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी गेलो होतो. माझ्या मतदारसंघामधले सहकारी तत्वावरचे सूतगिरणी आहे, त्याच्या भागमंडळाचा विषय होता, काही मुक्ताई मंदिराचे विषय आहे, काही इंजिनिअरिंग कॉलेजच्या संदर्भामधले जे अल्पसंख्याकांचं आहे त्याच्यात अशा अनेक विषयाची चर्चा करून त्यांना मी पत्र दिले आहे. बाकी राजकीय विषयावर चर्चा कुठलीही झालेली नाही. तर अनेक दिवसांपासून प्रलंबित इच्छा, प्रलंबित पक्षप्रवेश या भेटीनंतर तरी होतो का हे आता पाहावं लागणार आहे. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौऱ्यासंदर्भात आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावरती आहेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. बीडमध्ये होणाऱ्या सरकारी कार्यक्रमांना मंत्री धनंजय मुंडे मात्र गैरहजर राहणार असल्याचं कळतंय. डोळ्यांचं ऑपरेशन असल्यानं येऊ शकणार नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील. गेल्या काही दिवसांत आमदार सुरेश धस यांनी आपल्याच पक्षाच्या पंकजा मुंडेंवरती अनेक आरोप केले होते आणि म्हणून भाषणात हे दोघे आता काय बोलतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. मी आज रात्री माझ्या तुम्हाला एक विचारले, मी आता रायटिंग मध्ये देणार होतो पण बरं झालं तुम्ही आला. मी ऑपरेशन करतोय माझ्या डोळ्याचं आज रात्रीच आणि अगोदरच ठरवलेलं होतं आणि डोळ्याचं ऑपरेशन करत असल्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही अगोदरच. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. एकंदरीतच ते आमदार सुरेश धस यांच्याच मतदारसंघात आहे. सुरेश धस यांच्या मतदारसंघातल्या आष्टी तालुक्यातल्या कुंटेफळ साठवण तलावाचं मुख्यमंत्री फडणवीस हे भूमिपूजन करणार आहेत आणि याच तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्यानंतर फडणवीस करत असलेल्या या बीड दौऱ्याची आता चर्चा सुरू झाली आहे. कारण बीडमध्ये पाऊल ठेवताच अजित पवारांनी सुरेश धसांना मोठा धक्का दिला होता. जिल्हा नियोजन समितीतून धसांना हटवलं होतं आणि विशेष म्हणजे धस यांनी अजित पवारांना बैठकीवेळी एक पेन ड्राईव्ह सुद्धा दिला होता. मात्र आता याच धसांच्या मतदारसंघात फडणवीस येत आहेत, विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत. तेव्हा अजित पवारांनी धक्का दिलेल्या धसांना फडणवीस ताकद देत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. या मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे, मराठवाडा सुधारला पाहिजे, मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीड झालं पाहिजे, पश्चिम वाहिन्याचं पाणी हे मराठवाड्याच्या तुटीच्या खोऱ्याकडे वळवलं पाहिजे, कृष्णा खोऱ्याचं 23.66 TMC पाणी मराठवाड्याच्या आमच्या वाट्याचं हक्काचं दिलं पाहिजे. ही सगळी अतिशय उत्तम भावना जर या राज्यामध्ये कोणाची असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. म्हणून आशा ह्या फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे. आणि यानंतर राजकीय घडामोडीतच एक मोठी घडामोड घडली आहे, ती म्हणजेच ओबीसी आंदोलक जे आहेत लक्ष्मण हाके त्यांच्या संदर्भात. ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर ओबीसी आणि बहुजन बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावरती उतरेल असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी मंत्री धनंजय मुंडेंना पाठिंबाच जाहीर केलाय. अंजलीताई दमानियांनी हेच पुरावे घ्यावेत आणि कोर्टामध्ये जावं. आणि अंजलीताई दमानिया सनसनट, अंजलीताई दमानिया मीडियामध्ये स्पेसच्या शोधात असलेला एक चेहरा
मी अंजलीताई दमानी यांना सोशल वर्कर मानत नाही, तर मी अंजलीताई दमानी यांना मुंडे साहेबांच्याही पुढं जाऊन मी सांगेन की अंजलीताई दलालिया असं त्यांना उद्यापासून ओळखण्यात यावं. एकीकडे लक्ष्मण हाकेंनी मंत्री धनंजय मुंडेंना आपला पाठिंबा जाहीर केलाय, तर दुसरीकडे त्यांनी दमानियांवरती आरोप केलाय की ओबीसींच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे. म्हणून त्यांच्या या दोन्ही भूमिकांवरती आता प्रतिक्रिया येणं साहजिक आहे. नेमकं राजकीय गोटातून यावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागणार आहे. यानंतर इतरही बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात. पुण्यात 75,000 लाडक्या बहिणींवरती टांगती तलवार आहे आणि त्या अपात्र ठरण्याचीही शक्यता आहे. पुण्यात तब्बल 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे कार असल्याचं निष्पन्न झालंय. जिल्हा परिषदेकडे त्यांची यादी आली आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. अमरावतीमध्ये लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारलेत. आतापर्यंत 14 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज करून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारलाय. म्हणून लाभ न घेणाऱ्या महिलांची संख्या आता वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीत 7,08,187 महिला लाभार्थी आहेत आणि यातील 20,000 अर्ज बाद झालेत. कल्याण शिळपाटा रस्ता 5 दिवस बंद राहणार आहे. निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी आजपासून 10 फेब्रुवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा रस्ता बंद असेल. या दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 10वी-12वीच्या संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. परीक्षा केंद्रांवरती गैरप्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीला तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीला होणार आहे. आता पालकांच्या खिशाला आणखी भुर्दंड बसणार आहे. रिक्षा टॅक्सीनंतर आता शाळेच्या बसचा प्रवासही महागणार आहे. शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन करणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी 50% तक्रारी या कौटुंबिक वादाच्या आहेत. जोडप्यांना योग्य विवाहपूर्व समुपदेशन मिळालं तर या तक्रारी कमी होतील. याच विश्वासावरती आयोगानं ही मोहीम आखली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीत होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गावरती एकेरी वाहतुकीचे आदेश जारी केले गेलेत. MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या आहेत. त्या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावरती सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी झालाय. तसंच सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीटजवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना दिलासाही मिळालाय. मध्य रेल्वेनं गर्दीचं नियोजन करण्यासाठी CSMT हैदराबाद आणि CSMT हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. या संरचनेमुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल आणि हे बदल 3 मार्चपर्यंत लागू राहतील. 16 डबे एक्सप्रेसनुसार धावणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास मिळणार आहे. एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येणार आहे. कल्याण शिरोळवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. आज रात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत कल्याण शिरोळ हा वाहनांना प्रवेश बंदी इथे केली जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठागाव मानकोली पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागानं केलंय. सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या किमतीत 1,000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव हे 83,200 रुपयांवरती पोहोचले, तर GST सह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवरती आहेत.
रेल्वेत तब्बल 32,000पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. आता एक महत्त्वाची बातमी सविस्तरपणे पाहूयात. ती म्हणजेच बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये मोठे पुरावे आहेत. ते नष्ट करण्यासाठीच त्याचा मोबाईल गायब केल्याचा थेट आरोप आता धनंजय देशमुखांनी केलाय. पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का, असा सवाल सुद्धा मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय. हा मोबाईल घेऊन त्यांनी जे सगळे पुरावे नष्ट केलेले असले, तो मोबाईल टाकून दिलेला असला, तर याचा फारसा उपयोग आमच्या या प्रकरणामध्ये होणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पुरावा नष्ट केलेला एकच गुन्हा नोंद करू शकतात विष्णू चाटेवर आणि सगळ्या आरोपीवर, पण त्याच्यात असणारे सगळे धागेदोरे, त्याच्यातून कुणाकुणाला फोन गेले, त्याच्यातून कुणाला व्हिडिओ कॉल केला, त्याच्यातून काय काय व्हिडिओ आहेत, सगळे पुरावे त्याच्यात आहेत. तर ते बाकीच्या सगळ्या पुराव्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे, डिपार्टमेंटने घेतली पाहिजे, अशी विनंती मी मुख्यमंत्री साहेबांना करत आहे. आणि यानंतरची बातमी पुण्यातून आहे. बिबडेवाडीतील वाहन तोडफोड प्रकरणी आता पुणे पोलिसांकडून 3 जणांना अटक करण्यात आली आहे. 6 तासांमध्ये पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. येरवडा परिसरातून 3घांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर या सगळ्या घटनेचा थेट बिबडेवाडी परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी. थेट जाऊयात. पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र जे आहे ते कायमस्वरूपी आहे का, असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय. मी सध्या बिबवेवाडी परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणच्या ज्या गाड्या आहेत त्या फोडल्याचे ज्या घटना आहेत त्यामध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसते. रिक्षा जी आहे त्याच्यावर देखील मोठे वार जे आहेत ते देखील केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मावशी, कुठली गाडी होती तुमची, काय नुकसान? चेन गाडी आहे. मागच्या वेळेस पण 3 गाड्या फोडलेल्या, आता पण 2 फोडल्यात. आमचा काही संबंध नसताना आम्हाला हे रोजचा त्रास आहे. त्यांच्या हातात कोयते हत्यारे होती म्हणून भीतीने माणूस पुढे जाऊ शकत नाही. 3 वर्ष झालं आम्हाला त्रास आहे. 2 महिने 1.5 महिने गेले की शिवाय देत जातात, गाड्या जोरात नेतात. असं चौकीला नेतात आहेत आणि संध्याकाळी ती पोरं परत संध्याकाळी तीच पोरं परत चाळीत वावरतात. मग याच्यावरती तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा, नाही तर मग त्यांना आमच्या हवाले करा. आम्हाला काय करता येईल ते आम्ही करू. यानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. आणि यानंतर आता एक सविस्तर अशी बातमी पाहूयात. महाकुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच आहे. मात्र आता मोनालिसाचा नवीन लुक पहा. मोनालिसा मॉडेल बनली आहे. हो, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत आणि तसा दावा केला जातोय. मात्र खरंच मोनालिसानं मॉडेलिंग सुरू केलंय का, याची आम्ही पडताळणी केली आणि मग काय कळलं पहा. व्हायरल गर्ल मोनालिसाचा नवीन लुक. माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनालिसा चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली. आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली. मात्र आता तिनं माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय. तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच मोनालिसा मॉडेल झालीये का? तिनं नवीन लुक केलाय का? ती आता मॉडेलिंग सिनेमात काम करणार आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओ सोबत एक फोटोही व्हायरल होतोय. या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र आम्ही याची पडताळणी केली, त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं. व्हिडिओ की फ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनू रावत या युजरच्या इंस्टाग्रामवर मूळ व्हिडिओ असल्याचं आढळलं. तनू रावतनं हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ आणि फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आले. मात्र ते तरी खरे आहेत का, ते आम्ही पडताळून पाहिलं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया.
मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा आहे. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ AI द्वारे बनवण्यात आले. मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतीये. AI न बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले. मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आले. सध्या मोनालिसा ही ट्रेंडिंग मध्ये आहे. काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केलाय. मात्र आमच्या पडताळणीत मोनालिसानं नवीन लुक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.